आरव, विक्रम भोईर आणि कृष्णा केने हे 3 फलंदाज असतील। तर गोलंदाज सुभाष सुपर किंग संघाचा गोलंदाज कोण आहे त्यांचा? नरेंद्र। यस, नरेंद्र गोलंदाज। आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, जास्त वेळ नका, अद्याप आपल्याला एक सामना खेळवायचा आहे। विचार करा, 5:15 झाल्यात, 5 मिनिटांमध्ये षटक फेकायचं आहे। आपण आयोजकांची विनंती आहे, टायमिंग लावायचं आहे। ज्यावेळेस पहिला चेंडू फेकला जाईल त्यावेळेस टायमिंग लावले जाईल। क्षेत्ररक्षण लावा सुभाष गायकर। पंच, आपण सुद्धा ताकीद द्यायचे, नियम माहिती आहे सर्वांना, मात्र तरी सुद्धा सांगतो, जर 2 फलंदाज बाद झाले तुमचे तर संघ ऑल आउट झाला असं समजलं जाईल। 6 चेंडूंचा सामना म्हणजे सुपर ओव्हरचा सामना, आणि आता जर सामना बरोबरी सुटला तर फ्रेश नाणेफेकी होईल, त्याच्या जोरावरती त्या संघाला विजय घोषित केलं जाईल। चला, जास्त वेळ करू नका, मीटिंग घेऊ नका। आपण एक सामना अंतपी बाकी आहे, मात्र तो सामना आपल्याला अंधारात खेळवावं लागेल असं वाटतंय, कारण आपण वेळ केला तर आणखीन वेळ होणार आहे। 6 चेंडू फेकण्यासाठी फक्त 5 मिनिटाचा अवधी असेल। हॅलो, सुभाष गायकर, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या। काय? हॅलो हॅलो, सुभाष गायकर, लवकर सामना सुरू करा। अतिशय रंगतदार आणि या ठिकाणी रोमांचक सामना या ठिकाणी बघायला मिळतो। सामना बरोबर सुटलेला आहे, सुपर ओव्हर होते या ठिकाणी, तरी सामना सुरू करा। मोठ्या ओनली बनकरी कांबा संघाचे फलंदाज आलेले आहेत, विक्की भोईर आणि कल्पेश। एक संघर्ष क्रिकेट संघ केरली संघाचा फलंदाज या ठिकाणी कांबा संघाकडून खेळतोय, आणि एक गुरुली संघाचा एक आक्रमक फलंदाज या ठिकाणी निंबोली संघाचा एक धुरंदार फलंदाज कृष्णा मला वाटतं या ठिकाणी फलंदाजी आलेला आहे सलामीसाठी। तरी सामना सुरू करा। सामना सुपर ओव्हरचा 1 षटक राहील, जे दोन्ही संघ नोंद घ्या। चला, सामना सुरू करा। अजून एक सामना खेळायचा आहे, त्यानंतर संदीप पॅन्थर्स रायते वर्सेस शहाजीराजे वॉरियर्स दागाव या 2 संघामध्ये सामना होणार आहे। शेवटचा सामना या ठिकाणी होणार आहे KGPL 2016 मधील। तरी सामना सुरू करा। तर आमच्या प्रेक्षकांना विनंती असणार आहे का सीमारेषेपासून आपण दूर राहायचं आहे, जवळ नका राहू, कारण त्या ठिकाणी जर झेल आला आणि ज्यावेळेस क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्याचं लक्ष फक्त चेंडूकडे असतोय, आपल्याकडे नसणार आहे, आपल्याला दुखापत होऊ शकतोय। मात्र आम्ही आपल्याला विनंती करतो, आदेश नाही आहे, आदेश फक्त एकच माणसाचा होता, आणि तो सुद्धा मातोश्रीवरून आदेश निघायचा, हिंदू हृदय सम्राट आणि ज्याला हिंदुस्थानची महाशक्ती असं म्हटलं जायचं, आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश होता। आम्ही विनंती करतोय प्रेक्षकांना विनंती की व्हाईट पट्टी त्याच्या मागे उभे राहा, कृपया करून व्हाईट पट्टीच्या इथे उभे राहू नका, कोणी सहकार्य करा। व्हाईट पट्टीच्या मागे उभे राहा, कृपया करून सहकार्य करा प्रेक्षकांनी। या ठिकाणी सामना सुरू होत आहे, मला वाटतंय सुभाष सुपर किंग मांजरी संघाकडून प्रथम षटक घेऊन होते नरेंद्र। या ठिकाणी सुपर ओव्हरचा सामना होत आहे KGPL 2016 मधील। चला, टायमिंग स्टार्ट होतोय। या ठिकाणी स्ट्राईकला येते कृष्णा आणि नॉन स्ट्राईकला येते विक्की भोईर, एक धडाकेबाज आणि आक्रमक फलंदाज। बघूया, सामना सुरू करा, नाही तर पॅन्टी लावलेले। पहिला चेंडू मला वाटतंय नरेंद्र यांचा, राईट मोरचा मारा करतील कृष्णा यांना, आणि हो सुरेख चेंडू, आणि पंचाकडे जेलबाची अपेल। बघूया, परंतु पंचांनी कुठे दाद दिले नाही, फेटवून लावलेले ते अपेल, आणि निर्दोष चेंडू। प्रेक्षकांनी कृपया बाजूला, प्रेक्षकांनी मागे सरका सहकार्य करा। प्रेक्षक रसिकांनी कृपया सहकार्य करा, आपले शो सामने होऊ शकत नाही, परंतु आम्हाला सहकार्य करा। व्हाईट पट्टीच्या मागे उभे राहा, कृपया करून मागे सरका। या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी वाढत चाललेली, जवळजवळ मोठ्या 50,000 प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी विश्वसनीय सूत्राकडून आम्हाला समजते। या ठिकाणी गौरव सावंत या सामन्याचं थेट प्रक्षेपण करत आहेत, आणि त्याचप्रमाणे DJ बॉय श्री समर्थ या ठिकाणी या सामन्यांचं मनोरंजन करते। एक जबरदस्त सामने या ठिकाणी सुरू आहेत। चला, पंच सामना सुरू करा, टायमिंग स्टार्ट होतोय। बघूया, चला मैदानाकडे। नरेंद्र, बघूया पुन्हा एकदा 15-16 पावलांचा रन घेऊन या ठिकाणी नरेंद्र तू कृष्णा पहिला चेंडू निर्धाव आणि दुसरा चेंडू टाकतायत, आणि सुंदरसा फटका बघूया, लॉंगेशन हवेत चेंडू जातोय, षटकार होतो का, आणि मोठा षटकार, आणि या खणखणी षटकार मला वाटतं बघायला मिळत आहे। कृष्णांच्या बॅटमधून धावसंख्या होती 6।
या ठिकाणी अतिशय नियोजनपूर्व आणि सुसज्ज असे सामन्यांचे आयोजन या ठिकाणी जिगरबाज क्रीडा मंडळ रायते यांच्याकडून करण्यात आलेले KGPL 2016. बघूया नरेंद्र पुन्हा एकदा या षटकाच्या मदतीने संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 6. बघूया सुरेख असा षटकार या ठिकाणी कृष्णांच्या बॅटमॅन बघायला मिळते. निंबोली संघाचे एक आक्रमक आणि एक धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळखले जातात. एक मॅच विनर फलंदाज. सामना सुरू करा. सुपर ओव्हरचा सामन्याला एवढा वेळ घेऊ नका. फक्त 5च मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे. 5 मिनिटाच्या वेळेत जर आपण सामना संपवला नाही, ओव्हर षटक संपले नाही तर पेनल्टी दिली जाईल. बघूया नरेंद्र पुन्हा एकदा. नरेंद्र टू कृष्णा आणि सुंदर असा बघूया चांगला असा कट केलेला चेंडू आणि मला वाटतंय चौकार आणि एक सुरेख फटका या ठिकाणी बघायला मिळतंय ते कृष्णांच्या बॅटमधून आणि धावसंख्या होती ती बिनबाद 10. धन्यवाद. या ठिकाणी श्रीलंकेचा एक सलामीचा फलंदाज तिलकर्णी दिलशान यांच्या शैलीप्रमाणे हा फटका या ठिकाणी कृष्णांच्या बॅटमधून बघायला मिळते. तिलकर्णी दिलशान यांचा फेवरेट फटका समजला तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. बघूया सामना सुरू करा. अन्यथा पेनल्टी लावली जाईल. धावसंख्या बिनबाद 10. बघूया नरेंद्र पुन्हा एकदा. नरेंद्र टू कृष्णा. बघूया पुन्हा एकदा सुंदर असा फटका लॉंग आहे हवेत चेंडू आणि मोठे झेल आणि बाद होत आहेत ते कृष्णा आणि पहिला गडी गमवत होतो ओनली कांबा संघ. 1-10 अशी धावसंख्या. क्षेत्रक्षण लावून घ्या. सहकार्य करा. लगेचच सामना सुरू होईल. पुढचे फलंदाज मनोज. खूपच एक चांगले असे एक मॅच विनर फलंदाजी केली होती मनोज यांनी. 2च मिनिटं बाकी आहेत. सामना सुरू करा. फलंदाज जायचंय आपण आणि जर दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद झाला तर ओनली बनकरी संघ ऑल आउट झाला असं समजलं जाईल. याची सुपर ओव्हरचा नियम आहे. आपण नियम लक्षात घ्या. IPLच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार जर हा दुसरा विकेट जर आपण गमावला तर आपण ऑल आउट झाले असे समजण्यात येईल. तर या शेवटचा विकेट आहे आणि मोठं या षटकातील तुम्हाला शेवटचे चेंडू शिल्लक आहेत सुपर ओव्हर मधील. बघूया धावसंख्या होते 1-10. नरेंद्र टू विक्की. हो सुंदर फटका विक्की यांच्या बॅटमधून आणि खणखणीत चौकार आणि चांगला असा एक शॉट म्हणता येईल तो विक्की यांच्या बॅटमधून. चांगला असा टायमिंग म्हणता येईल. फटका मारणं म्हणजे खूप कठीण जात आहे. हा फटका सहजच कोणत्या फलंदाजाला मारता येत नाही. असे फारच कमी फलंदाज फटका मारताना दिसत आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. चला सामना सुरू करा. एकच चेंडू मला वाटतं बाकी आहे सामन्यातील सुपर ओव्हर मधील. धावसंख्या होती ती 1-14 आणि मोठे 1च मिनिट बाकी या सामना संपण्यामध्ये आणि मोठ्या धावसंख्या होती ती 1-14. नरेंद्र पुढचा चेंडू एक चांगला रणम घेऊन पुन्हा एकदा विक्की यांना सामोरे जातील आणि रिव्हर्सिंग पाण्याचा प्रयत्न परंतु विक्कीच्या चेंडू बॅटच्या पट्ट्यात नाही. लेग बायच्या रूपाने एक धाव बघूया. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि 2 धावा सहजच पूर्ण आणि बघूया तिसरी धाव सुद्धा घेण्याच्या प्रयत्नात. खराब क्षेत्रक्षण आणि 3 धाव पूर्ण. चांगली रन बिटवीन विकेट या ठिकाणी बघायला मिळते आणि लगेचच फिल्डिंग लावून घ्या कांबा संघ. अशा तऱ्हेने एक षटका समाप्तीनंतर धावसंख्या होती ती कांबा संघाची 1-17 आणि 18 धावांचं आव्हान ठेवलंय ते मांजरली संघापुढे. सुभाष सुपर किंग मांजरली संघापुढे सुपर ओव्हर मध्ये 6 चेंडू मध्ये 18 धावांचं आव्हान. जगदीशजी काय म्हणते सामन्याविषयी? नक्कीच ज्या ठिकाणी बघितलं सुपर ओव्हरचा सामना आहे. 6 चेंडूंचा सामना होता. मात्र अप्रतिम फलंदाजी केली आहे कृष्णा विके आणि मनोज याला काही एकही चेंडू मिळाला नाही. मात्र अप्रतिम फटके कृष्णा आणि विके याच्या बॅटमधून बघायला मिळाले आहे. कारण 6च चेंडू होते. एक फलंदाज बाद झाला होता मात्र त्याच्यानंतर सुद्धा एक चौकार बघायला मिळाला आहे विके याच्या बॅटमधून. नक्कीच जगदीशजी खूपच एक सुरेख अशी फलंदाजी केली होती. चला कांबा संघ आपले क्षेत्रक्षण लावून घ्या. ओनली बनकरी कांबा संघ आपले क्षेत्रक्षण लावून घ्या. सहकार्य करा. 5च मिनिटाची ओव्हर संपवायचे. 5 मिनिटांमध्ये सुपर ओव्हरचा सामना आहे. कांबा संघ क्षेत्रक्षण लावून घ्या आणि मांजरली संघाने आपले सलामीचे बंद मैदानात पाठवून द्यावेत. 6 चेंडू आणि 18 धावांचं लक्ष आपल्या पुढे सुपर ओव्हर मध्ये. मोठ्या KGPL 2016 मधील पहिल्यांदाच सामना बरोबर सुटलेला आहे आणि सुपर ओव्हरचा सामना या ठिकाणी मोठ्या उजव्या साईडला जे प्रेक्षक आहेत त्यांनी खूप मागे व्हा. सर्वांनी सफेद पट्ट्याच्या मागे राहा. सर्व प्रेक्षकांनी सहकार्य करा.
फलंदाज पाठवा. चला मांजाली संघ आपले 2 फलंदाज पाठवा सलामीचे. या ठिकाणी गोविली क्रीडा संकुल या मैदानामध्ये KGPL 2016चं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले जिगरबाज क्रिकेट संघ क्रीडा मंडळ रायतेज कडून या KGPL 2016 मधील या टुर्नामेंट मधील हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील काही अंतिम सामने या ठिकाणी सुरू आहेत. कांबा संघ क्षेत्रक्षण लावून घ्या आपले आणि मांजाली संघाचे सलामीचे फलंदाज मैदान दोरी पाडून द्यावेत. मला वाटतं गोपाल आणि पाणी द्या पाणी खेळाडूंना. चला सहकार्य करा लवकर लवकर सामना सुरू करा. 6 चेंडूने 18 धावा. या सामन्यामध्ये जो पराभूत होईल तो संघ बाहेर जाईल. या KGPL 2016 मधून याची दोन्ही संघांनी दक्षता घ्यावी. एक हारा किंवा मरा अशी परिस्थिती सामन्यामध्ये आहे. जिंकू किंवा मरू बघूया. जो सामना जिंकेल तो या सामन्यामध्ये कायम राहील आणि जो पराभूत होईल तो बाहेरचा रस्ता पकडेल. बघूया. आणि या सलामीचे फलंदाज मोठे नरेंद्र आणि गोपाल एक अष्टपैलू असे खेळाडू, दोन्ही धुरंधर आणि आक्रमक जिगरबाज असे फलंदाज अष्टपैलू खेळाडू. बघूया 6 चेंडूने 18 धावा. यानंतर हा सामना शहाजी राजे वॉरियर्स दागाव वर्सेस संदीप पॅन्थर्स रायते. शहाजी राजे वॉरियर्स दागाव संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्रक्षण स्वीकारलेले आणि संदीप पॅन्थर्स राजे संघाला प्रथम फलंदाजी आमंत्रित केले. या दोन्ही संघांनी पुढील सामन्यासाठी सज्ज राहा. वेळेचे सहकार्य करा. IPL आंतरराष्ट्रीय नियमानुसार टायमिंगनुसार सामने खेळले जाणार आहेत. अन्यथा आपण वेळ जवळवला तर आपल्याला पेनल्टी दिलेली याची दोन्ही संघ नोंद घ्या. चला आपण वेळ घेता. कांबा संघ क्षेत्रक्षण लावून घ्या. आणि मला वाटतंय मांजरी संघाचे सलामीचे पंच आलेले आहेत. नरेंद्र आणि गोपाल एक गिरसे संघाचा एक आक्रमक फलंदाज. पंच काय मोहन चपट. चला पंच टायमिंग लावा आणि सामना सुरू करा. पंच टायमिंग लावा आणि सामना सुरू करा. वेळेचे सहकार्य करा अन्यथा पेनल्टी लावली जाईल. सात चेंडू आणि 18 धावा. सुपर ओव्हर मध्ये विजयासाठी ती मांजाली संघाला, सुभाष सुपर किंग मांजाली संघाला. मला वाटतं KGPL सामन्यामधील पहिल्याच सुपर ओव्हरचा सामना होता या ठिकाणी. या ठिकाणी कल्याण तालुका ग्रामीणचे युवा सेनेचे तालुका अध्यक्ष व रायतेगावचे माजी सरपंच संतोषजी सुरोशी यांचे या ठिकाणी आगमन होते. त्याचप्रमाणे रायतेगावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख या ठिकाणी भास्करजी टेंबे या ठिकाणी त्यांचे सुद्धा आगमन होते. दोन्ही मान्यवरांच्या ठिकाणी आम्ही मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि स्टेजवरून स्थानापन्न व्हावं. एक क्रिकेटचे चाहते आणि स्वतः एक माजी क्रिकेटपटू आणि युवा सेनेचे आता कल्याण ग्रामीणचे तालुका अध्यक्ष संतोषजी सुरोशी, त्याचप्रमाणे भास्करजी टेंबे सुद्धा एक माजी क्रिकेटपटू रायते संघाचे या ठिकाणी यांचं आगमन होते. त्यांचं दोघांचं मंडळाच्या हार्दिक स्वागत. त्यांनी स्टेजवरून स्थानापन्न व्हावं. चला मैदानाकडे आले. पहिल्या चेंडू विक्की यांचा बघूया. परंतु काय बघूया विक्की स्वतः गोलंदाजी करतायत. 6 चेंडू आणि 18 धावा विजयासाठी मांजाली संघाला. एक अष्टपैलू खेळाडू विक्की भोईर केळली संघाकडून प्रतिनिधित्व करतात आणि या ठिकाणी कांबा संघाकडून खेळतात. विक्की बघूया राईट मोर्चा मारा करतील. विक्की टू गोपाल आणि मोठा सुंदर चेंडू. मोठा चेंडू थोडासा हाईटवर होता परंतु एकच धाव. चांगलं क्षेत्रक्षण आणि धावसंख्या होते बिनबाद 1. या ठिकाणी रायतेगावचे माजी सरपंच आणि कल्याण तालुका ग्रामीणचे युवा सेनेचे अध्यक्ष खरोखर या ठिकाणी लक्की आहेत कारण की सुपर ओव्हर त्यांना बघायला मिळतं. या ठिकाणी सुपर ओव्हर पहिल्यांदाच या मैदानात होत आहे. KGPL 2016 मध्ये एक आनंदाची बाब असेल त्यांच्यासाठी. बघूया बिनबाद 1 अशी धावसंख्या विजयासाठी. अजूनही 17 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 17 धावा. काहीसा रोमांचक आणि अटीतटीचा होणारा सामना सुपर ओव्हरचा. बघूया विक्की टू नरेंद्र एक आक्रमक फलंदाज आणि मोठे स्लोवरचे चेंडू आणि काहीसे बीट झालेले आहेत. नरेंद्र कुठल्या प्रकारचे चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चला वेळ घालू नका आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर धावसंख्या बिनबाद 1. अजूनही 4 चेंडू आणि 17 धावा. मोठे जवळजवळ 70% सामना हा कांबा संघाकडे झुकलेला दिसतो आणि 30% काहीशा चान्सेस राहिल्यात त्या
मांजरी संघापुढे बघूया. क्रिकेट निश्चितच खेळ समजला होतो, त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत काय होऊ शकतो, कारण की मगाशीच आपण बघितलं शेवटच्या चेंडूवर काय झालं होतं. बघूया विक्की यांचा पुढचा चेंडू आणि सुंदरसा फटका. बघूया चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने आणि खराब क्षेत्ररक्षण. एक चांगलं असं सोपं असं क्षेत्ररक्षण होतं, परंतु खराब क्षेत्ररक्षण केलेलं मिस फिल्डिंग. आणि मला वाटतंय धावसंख्या होती ती बिनबाद 5. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता ती मांजरली संघाला. हे चौकाराने काहीशी संघाची अपेक्षा म्हणजे मॅच मध्ये काहीशी रंगत आलेली आहे. बघूया विक्की टू नरेंद्र या चेंडूवर या मॅचचं गणित समजेल. आणि मोठे हवे चेंडू झेल होते काय बघूया. आणि झेल खूपच सुरेख झेल टिपलेला आहे. ओनली बनकरी कांबा संघाचे मालक स्वतः योगेश बनकरी या ठिकाणी चांगलासा झेल टिपले. नरेंद्र बाद होत आहेत आणि एक चांगलासा मोहरा या ठिकाणी टिपलेला आहे तो कांबा संघाने. आणि मोठे सामना पूर्ण मला वाटतं 90% जवळजवळ कांबा संघाने झुकलेला दिसतोय. आणि एक बाद 5 अशी धावसंख्या. मला वाटतं हा फलंदाज बाद झाला तर या ठिकाणी योगेश बनकरी यांनी चांगलासा झेल पकडला तो नरेंद्र यांचा. त्यांना त्यांचे मला वाटतंय भाऊ ज्ञानेश्वर बनकरी यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. सामना संपल्यानंतर त्यांनी घेऊन जावे. बघूया विक्की खूपच एक 10 दिवशी वाटते सुरेख अशी गोलंदाजी केलेली मध्यम गती गोलंदाजी विक्की भोईर. चांगलीशी अष्टपैलू अशी गोलंदाजी या ठिकाणी. बघूया मला वाटतं हवे चेंडू पुन्हा एकदा मला वाटतं विक्की यांच्याकडे कॉटन कॅच होती काय. आणि कॉटन कॅच खूपच सुरेख असे झेल पकडले विक्की यांनी. आणि मोठा सामना पूर्णपणे जिंकलेले काय औपचारिकता सामन्याची झालेले सामना पूर्णपणे. आणि कांबा संघ विजय होतो सुपर ओव्हरमध्ये. आणि मला वाटतं कांबा संघाचा अभिनंदन. विक्की या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच झालेले आहेत. आणि मनोज सुद्धा यांनी सुद्धा इकडे यावं. मनोज आरज यांना मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती 1500 रुपयाचं. पण मनोज आरज संतोष सुरोशी या ठिकाणी त्यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी देत आहेत. मनोज आरज सुद्धा यांनी सुद्धा स्टेजवर यावं. प्रेक्षकांनी बाजूला कृपया करून. या ठिकाणी युवासेनेचे ग्रामीण युवासेना तालुका अध्यक्ष संतोषजी सुरोशी यांच्या हस्ते विक्की भोईर याला मॅन ऑफ द मॅच